अत्याचार होतंय ते का होतंय आणि होतंय तरी पण त्यांना का अत्याचार म्हणजे त्यांना काय फाशी ही कशाला नाही आणि मुलीला न्याय का नाही मिळत आहे? न्याय मिळावा आणि ते पण समाजासमोर असं पोलीस स्टेशन मध्ये असं फाशी ते मुकट लावून नाही सगळ्यांसमोरच द्यावे अशी माझी विनंती आणि ती मुलीला न्याय मिळावाच पाहिजे आणि त्याला फाशीच हवी आणि त्याला टाइम द्यावे नाही असं माझी कालची जी बातमी होती निरवाडे गावाची त्या गावामध्ये 13 वर्षाची मुलींची जे त्याच्यावर रेपचे झाले त्याच्यावर रेप झाले त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी असं फाशीची शिक्षा द्यावी त्या शासनाने त्या आरोपीला कुठं सोडण्याची फाशी देण्याचीच जबाबदारी घ्यावी त्या आरोपीला कुठंही जगण्याची इच्छा नसावी सगळ्या समाजासमोर त्याला फाशी देण्यात यावी आमच्या लहान बहिणींच्या मुलींचं असं म्हणणं आहे की जनावरांना पाहून भीती नाही वाटत पण माणसांना पाहून भीती वाटायला लागली आता कारण मुली शाळेमध्ये जाताना भीती करतात आणि समाजामध्ये आदिवासी समाजांचं असं आहे की शेतामध्ये त्यांचं काम असतं कारण त्यांना तर आता भीती वाटायला लागली आहे की शेतामध्ये जायचं तरी कसं त्यांना शेतामध्ये काम करताना जनावरांना पाहून भीती नाही वाटत असेल पण माणसांना पाहून आता भीती वाटायला लागली त्यांना वाटतं आहे की कसं होणार काल ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस ही घटना आमच्या कानावर आली आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्नविच्छिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते 13 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे जे काही कायदे असतील जी काही न्यायव्यवस्था असेल जे काही समाज बांधव असतील यांना मी इथनं एक संदेश आणि एक विनंती करतोय की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना गोळ्या घाला कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाही आहे जगात राहण्याची अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत जेव्हा ते आमच्यासमोर मांडत होते बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं आम्हाला ह्या जगातल्या या जंगलातल्या वाघांची भीती वाटत नाही आमच्या हिस्र प्राण्यांची भीती वाटत नाही आता माणसांची भीती वाटायला लागली अशा या प्रतिक्रिया माझ्या भगिनींनी या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते आज कोणाच्या शब्दांमध्ये मांडता येत नाही आहे आणि म्हणून आम्ही विनंती करतोय न्यायव्यवस्थेला पोलीस प्रशासनाला आणि समाज बांधवांना कुठल्याही जाती व्यवस्थेमध्ये यांना गोष्टीला मांडू नका एक मानवी जीवनावरचा हा घाला आहे आणि अशा आरोपींना लवकरात लवकर सार्वजनिक फाशी द्या अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व एक तरुण ज्या मुली आज बाहेर जगात वावरणार आहेत त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे